नमस्कार मित्रांनो. चला तर सुरू करूया नवीन टॉपिकवरती MCQज. आजचा टॉपिक असणार आहे आपला हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन म्हणजेच नोझोकोमियल इन्फेक्शन. तर पहिला प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट कॉमन साईट फॉर हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन. तर काय असणार आहे, तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. तर आपलं ऑप्शन आहे ऑप्शन बी. पुढील प्रश्न पाहूया. द मोस्ट कॉमन कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम ऑफ हॉस्पिटल ॲक्वायर्ड निमोनिया इज. तर काय असणार आहे, तर तो असणार आहे सुडोनोमस आर्जेनोसा. ठीक आहे. तर बरोबर उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन बी. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच इज द इन्क्युबेशन पिरियड ऑफ मोस्ट हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन. तर काय असतो इन्क्युबेशन पिरियड हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शनचा, तर ऑप्शन सी आपलं बरोबर उत्तर असणार आहे आफ्टर 48 हावर्स ऑफ ॲडमिशन. ठीक आहे. ऑप्शन सी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन. तर खालीलपैकी कोणतं हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन नाही आहे असा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन सी आपलं बरोबर उत्तर असणार आहे कम्युनिटी ॲक्वायर्ड निमोनिया. ठीक आहे. ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द बेस्ट मेथड टू प्रिव्हेंट हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन इज. द बेस्ट मेथड काय असणार आहे, हँड हायजीन. ठीक आहे. ऑप्शन सी आपले बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. द इन्फेक्शन कंट्रोल नर्स इज प्रायमरीली रिस्पॉन्सिबल फॉर. द इन्फेक्शन कंट्रोल नर्स कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, आपलं बरोबर उत्तर आहे त्यासाठी इन्फेक्शन सर्वेलन्स. ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ नोझोकोमियल इन्फेक्शन. काय आहे नोझोकोमियल इन्फेक्शनचं एक्झाम्पल, हेपेटायटिस बी इन्फेक्शन फ्रॉम ब्लड ट्रान्सफ्युजन इन हॉस्पिटल. ऑप्शन बी हा आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. युनिव्हर्सल प्रिकॉशन आर मेनली अप्लाइड टू प्रिव्हेंट ट्रान्समिशन ऑफ. तर युनिव्हर्सल प्रिकॉशन कशासाठी मेनली वर्क करतात, तर ब्लड बॉर्न इन्फेक्शन. ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. द आयसोलेशन टेक्निक यूज फॉर मल्टी ड्रग रेजिस्टंट ऑर्गॅनिझम इज. तर त्याचं बरोबर उत्तर काय असणार आहे, कॉन्टॅक्ट प्रिकॉशन. ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. द मोस्ट इफेक्टिव्ह डिसइन्फेक्टंट ऑफ हॉस्पिटल सरफेस कंटॅमिनेटेड विथ कोलोस्ट्रिडियम डिफिसाइल स्पोर्स इज. तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे 1% सोडियम हायपोक्लोराइड. ऑप्शन सी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. द टर्म नोझोकोमियल इन्फेक्शन रेफर्स टू इन्फेक्शन दॅट. तर काय असणार आहे, डेव्हलप ड्युरिंग हॉस्पिटल स्टे. ऑप्शन सी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच पेशंट इज मोस्ट ॲट रिस्क ऑफ ॲक्वायरिंग अ हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन. तर त्याचं बरोबर उत्तर काय असणार आहे, पोस्ट ऑपरेटिव्ह पेशंट विथ कॅथेटर अँड IV लाईन. ठीक आहे. ऑप्शन बी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. सर्जिकल साईट इन्फेक्शन आर युज्युअली कॉज बाय. तर सर्जिकल साईट इन्फेक्शन युज्युअली कशामुळे होतात, तर होतात स्टेफायलोकोकस ऑरियसमुळे. ठीक आहे. ऑप्शन ए आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच इन्फेक्शन कंट्रोल कमिटी एन्शुअर्स इम्प्लिकेशन्स ऑफ हॉस्पिटल इन्फेक्शन पॉलिसी. तर त्याचं बरोबर उत्तर काय असणार आहे, हॉस्पिटल इन्फेक्शन कंट्रोल कमिटी. ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. त्यालाच दुसरं नाव आहे हॉस्पिटल इन्फेक्शन कंट्रोल टीम. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. व्हॉट इज द मेन रिझर्वायर ऑफ मिथिलिन रेजिस्टंट स्टेफायलोकोकस ऑरियस. ठीक आहे. तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे नेझल कॅव्हिटी ऑफ ह्युमन्स. बरोबर उत्तर सी. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इन्फेक्शन इज मोस्ट कॉमनली ट्रान्समिटेड बाय व्हेंटिलेटर यूज. तर काय असणार बरोबर उत्तर, न्यूमोनिया. ऑप्शन सी हा आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑर्गॅनिझम कॉमनली कॉजेस कॅथेटर असोसिएटेड युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे ई कोलाय. ऑप्शन ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ एअरबॉर्न ट्रान्समिशन ऑफ इन्फेक्शन. तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे ट्युबरकुलोसिस इन हॉस्पिटल वॉर्ड. ठीक आहे. ऑप्शन ए आपलं बरोबर उत्तर असणार आहे.
पुढील प्रश्न पाहूया. विच आयटम रिक्वायर्स हाय लेवल डिसइन्फेक्शन इन हॉस्पिटल. तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे एंडोस्कोप. ऑप्शन बी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. विच पुढील प्रश्न पाहूया. विच मेजर्स रेड्यूस द स्प्रेड ऑफ इन्फेक्शन थ्रू मेडिकल वेस्ट. त्याचं बरोबर उत्तर असणार आहे युजिंग कलर कोड सेग्रिगेशन सिस्टम. ऑप्शन बी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ हॉस्पिटल इन्फेक्शन इज. तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे इन्फेक्टेड पेशंट. ऑप्शन सी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच इज द प्रेफर्ड विच सॉरी व्हॉट इज द प्रेफर मेथड टू स्टरलाइज सर्जिकल इन्स्ट्रुमेंट. तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे बी ॲटोक्लेविंग. ठीक आहे, ॲटोक्लेव करायचं आहे आपल्याला. पुढील प्रश्न पाहूया. द प्रायमरी गोल ऑफ इन्फेक्शन कंट्रोल प्रोग्राम इज टू. तर प्रायमरी गोल काय असणार आहे इन्फेक्शन कंट्रोलचा? प्रिव्हेंट ट्रान्समिशन ऑफ इन्फेक्शन. ऑप्शन सी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. हँड रब कंटेनिंग अल्कोहोल आर इफेक्टिव्ह अगेन्स्ट विच ऑर्गॅनिझम. तर बरोबर उत्तर असणार आहे कोलेस्ट्रिडियम डिफिसिल. ठीक आहे, ऑप्शन सी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोविंग डिसीजेस इज मोस्ट लाईकली टू बी स्प्रेड थ्रू अ नीडल स्टिक इंजुरी. याचं बरोबर उत्तर असणार आहे हेपेटायटिस बी. ऑप्शन बी. द रेकमेंडेड कॉन्टॅक्ट टाईम ऑफ अल्कोहोल बेस्ड हँड रब इज. तर काय असणार आहे? तो असणार आहे 20 to 30 सेकंड. ऑप्शन सी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. व्हॉट इज द आयडियल टेम्परेचर ऑफ ऑटोक्लेविंग. तर आयडियल टेम्परेचर काय असणार आहे ऑटोक्लेवसाठी? 121 डिग्री सेल्सिअस फॉर 15 मिनिट्स ॲट 15 PSI. ठीक आहे, ऑप्शन सी हे बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. द नर्स शुड वेअर अन N95 मास्क वाईल कॅरिंग फॉर अ पेशंट विथ. तर कशासाठी N95 मास्क घातला पाहिजे म्हणजे कोणतं पेशंट कॅरी करताना? तर ट्युबरक्युलोसिसचं पेशंट कॅरी करताना. ऑप्शन बी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. द चेन ऑफ इन्फेक्शन इन्क्लूड ऑल एक्सेप्ट. तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे हेल्थ एज्युकेशन. ऑप्शन डी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. स्टँडर्ड प्रिकॉशन शुड बी अप्लाइड टू. तर बरोबर उत्तर काय असणार आहे ऑल पेशंट रिगार्डलेस ऑफ डायग्नोसिस. ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट पार्ट ऑफ स्टँडर्ड प्रिकॉशन. तर त्याचं बरोबर उत्तर काय असणार आहे एअरबॉर्न आयसोलेशन फॉर ऑल पेशंट्स. ऑप्शन डी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच डिसइन्फेक्टंट इज मोस्ट सुटेबल फॉर क्लिनिंग ब्लड स्विल ऑन द फ्लोर. तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे 1% हायपोक्लोराईड. ठीक आहे, ऑप्शन बी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. व्हॉट टाईप ऑफ आयसोलेशन इज यूज फॉर अ पेशंट विथ मिथेलाइन रेजिस्टंट स्टेफिलोकोकस ऑरियस. तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी कॉन्टॅक्ट प्रिकॉशन. ठीक आहे, पुढील प्रश्न पाहूया. द इन्फेक्शन ॲक्वायर्ड फ्रॉम द हॉस्पिटल स्टाफ टू द पेशंट इज कॉल्ड. त्याला काय म्हटलं जातं क्रॉस इन्फेक्शन. ऑप्शन सी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोविंग इज अन एंडोजेनस सोर्स ऑफ इन्फेक्शन. तर एंडोजेनस सोर्स काय आहे इन्फेक्शनचा? पेशंट्स ओन नॉर्मल फ्लोरा. ठीक आहे, ऑप्शन सी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. द हॉस्पिटल इन्फेक्शन दॅट डेव्हलप्स आफ्टर डिस्चार्ज बट इज रिलेटेड टू हॉस्पिटलायझेशन इज कॉल्ड. तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे पोस्ट डिस्चार्ज हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन. तर त्याचं उत्तर काय आहे ऑप्शन सी. पुढील प्रश्न पाहूया. द मेन फंक्शन ऑफ द हॉस्पिटल इन्फेक्शन कंट्रोल कमिटी इज टू. तर काय असणार आहे त्यांचं फंक्शन? मॉनिटर अँड प्रिव्हेंट इन्फेक्शन. ऑप्शन सी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच इज द फर्स्ट स्टेप इन द इन्फेक्शन कंट्रोल प्रोसेस. तर फर्स्ट स्टेप काय असणार इन्फेक्शन कंट्रोलची? ऑप्शन बी म्हणजे सर्वेलन्स. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोविंग इज अ फॉर्माइट इन हॉस्पिटल इन्फेक्शन ट्रान्समिशन. त्याचं बरोबर उत्तर असणार आहे कंटामिनेटेड थर्मामीटर. ऑप्शन डी आपलं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न पाहूया. व्हॉट इज द रेकमेंडेड मेथड फॉर डिस्पोजल ऑफ कंटामिनेटेड शार्प ऑब्जेक्ट. तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे डिस्पोजेबल इन पंक्चर प्रूफ कंटेनर. ऑप्शन सी. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोविंग डिव्हाइस इज मोस्ट कॉमनली असोसिएटेड विथ ब्लड स्ट्रीम इन्फेक्शन.
तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे सेंट्रल व्हेनस कॅथेटर. ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑर्गॅनिझम इज कॉमनली रिस्पॉन्सिबल फॉर व्हेंटिलेटर असोसिएटेड निमोनिया. तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी सुडोनोमस आर्जेनेओसिया. ठीक आहे. तर ऑप्शन बी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. व्हॉट इज द मिनिमम ड्युरेशन रेकमेंडेड फॉर हँड वॉशिंग विथ सोप अँड वॉटर. तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे 15 ते 20 सेकंद. ऑप्शन सी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न पाहूया. द 5 मुवमेंट ऑफ हँड हायजीन आर रेकमेंडेड बाय. द 5 मुवमेंट ऑफ हँड हायजीन कोणी सांगितलेलं आहे? WHO ने. ऑप्शन बी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच इन्फेक्शन प्रिव्हेन्शन प्रॅक्टिस इज रिक्वायर्ड आफ्टर एक्सपोजर टू पेशंट्स ब्लड. तर ऑप्शन काय असणार आहे? खालीलपैकी ऑप्शनपैकी बरोबर उत्तर असणार आहे वॉश एरिया विथ सोप अँड वॉटर. ठीक आहे. ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. द इन्फेक्शन एक्वायर्ड बाय हेल्थ केअर वर्कर्स ड्युरिंग ड्युटी इज नोन ॲज. तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए ऑक्युपेशनल इन्फेक्शन. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॉमन कॉज ऑफ सर्जिकल वुंड इन्फेक्शन इन हॉस्पिटल. तर बरोबर उत्तर असणार आहे स्टेफायलोकोकस ऑरियस. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. व्हॉट इज द कलर ऑफ बॅग यूज्ड फॉर कंटॅमिनेटेड प्लास्टिक्स इन बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट. तर बरोबर उत्तर असणार आहे रेड बॅग. ऑप्शन ए. पुढील प्रश्न पाहूया. द प्रोसेस दॅट किल्स ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम इन्क्लूड स्पोर इज. तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी स्टरलायझेशन. पुढील प्रश्न पाहूया. द नर्स शूड परफॉर्म हँड हायजीन बिफोर अँड आफ्टर टचिंग. तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑल पेशंट्स. ठीक आहे. ऑप्शन बी. तर अशा प्रकारे आज आपण 50 प्रश्न पूर्ण केलेले आहेत. पुढील प्रश्न पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.